जो मामला है इसमें कई 100 करोड़ रुपए और कई हजार ऐसे लोग हैं जो गरीब लोग हैं, उनका पैसा फंसा हुआ है। पिछले 1.5 साल से हम लोग ये आंदोलन चला रहे हैं। ठीक है, पैसे की शुरुआत मिलना शुरू हुई है, 10,000, 20,000, 25,000 तक मिलना शुरू हुआ है, लेकिन कई ऐसी प्रॉपर्टीज है आदर्श की जिसका अगर लिलाव अगर हो जाता है, जिसका ऑप्शन अगर हो जाता है, तो उन्हें आज ये मौका नहीं मिलता कि यहाँ पर आकर आमरण उपोषण भूख हड़ताल के ऊपर बैठे। ये जितने भी लोग बैठे हैं, अगर आप इनसे उम्र पूछेंगे तो 80% ऐसे लोग हैं जिनकी उम्र है तो 65-70 के ऊपर की है। उसमें आप ऐसे लोगों को रास्ते के ऊपर बिठा रहे हैं कि बगैर खाना पिए यहाँ पर। मेरा एक सवाल प्रशासन से, पुलिस से ये है कि क्या ज़रूरत है कि आपको जब आपके ऑफिस के सामने लोग इकट्ठा होते हैं तो आपको कर्तव्य, आपका फ़र्ज़ याद आता है आपको? इससे पहले क्यों नहीं? जबकि सरकार ने परिपत्रक जारी किया है, नोटिफिकेशन जारी किया है, जीआर जारी किए हैं, जिसके अंदर ये बताया गया है कि किसी भी पद संस्था, फाइनेंशियल इंस्टीट्यूशन के अंदर अगर पैसा डूबता है तो वो लोगों तक पैसा पहुंचाने के अंदर 1 महीने के अंदर क्या काम करना चाहिए, 2 महीने के अंदर क्या काम करना चाहिए। यहाँ पे तो खेल चल रहा है। सरकार को लगता है कि और गरीब लोग हैं, इनकी तरफ से कोई आवाज़ उठाने वाला नहीं है। कितने लोग लड़ेंगे? 48 लोग ऐसे हैं जो मर चुके हैं अभी तक, और ये मरे नहीं है, इनकी हत्या हुई है। और इस हत्या के लिए अगर कोई जिम्मेदार है तो महाराष्ट्र सरकार जिम्मेदार है, यहाँ के कलेक्टर जिम्मेदार है, यहाँ के पुलिस कमिश्नर जिम्मेदार है, डीडीआर जिम्मेदार है, जो इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर्स हैं वो लोग सब जिम्मेदार हैं। इन सब के ऊपर हत्या का गुनाह नोंद होना चाहिए, वरना 48 लोग, 6 साल की बच्ची, अपना बाप उसका इलाज नहीं करवा सका, आज वो बच्ची मर चुकी है। इसमें कौन है? कोई ना कोई तो जिम्मेदार होना चाहिए इनके लिए। आपने सैफ अली खान का जिक्र किया है। अभी ये फाइनल अल्टीमेटम रहेगा आमरण उपोषण। देखिए, हमारी तो कोशिश यही है कि सरकार को सिर्फ एक नोटिफिकेशन निकालना है। कई ऐसी प्रॉपर्टीज़ है जो लोग खरीदने के लिए तैयार हैं, जो लेना चाहते हैं, लेकिन सिर्फ सरकार की इसके अंदर मंशा क्या है, प्रशासन क्यों खामोश बैठा है, खामोशी से क्या ये प्रॉपर्टीज़ पीछे के दरवाजे से बिकवाना चाहते हैं जैसा पहले हो चुका है, तो हमें समझ में नहीं आ रहा। अब देखेंगे, उनकी मीटिंग चल रही है, मीटिंग के बाद वो क्या फैसला करते हैं, उसके बाद हमारी आगे की रणनीति। आपने सैफ अली खान के ऊपर हमले का जिक्र किया है। देखिए, सारे लोग उसके अंदर जिम्मेदार हैं जो बड़ी बड़ी कुर्सियों के ऊपर बैठे हुए हैं, चाहे वो एसडीएम हो, कलेक्टर साहब हो, पुलिस कमिश्नर हो, डीडीआर हो, ये सभी लोगों के जिम्मेदार। कोऑपरेटिव डिपार्टमेंट जो है, जिसकी जिम्मेदारी है, वो भी खामोश बैठा हुआ है। आपने सैफ अली खान के ऊपर हमले का जिक्र किया है। देखिए, मैंने ये बात बताई है कि आदर्श के 48 डिपॉजिटर्स है, ठेवीदार है, जिनकी जान चले गई, जो नेचुरल डेथ की वजह से नहीं मरे हैं, उनकी हत्या की गई है। और ये लोगों की तस्वीरें आप देख सकते हैं। आज इस मुल्क के अंदर क्या चल रहा है उसका बेहतरीन उदाहरण ये है कि सैफ अली खान जैसे एक्टर को जख्म आ जाती है, चोट लग जाती है, तो उसकी खबर पूरे देश भर के मीडिया के अंदर 24 घंटे चलाई जा रही है, और ये लोग हर रोज मर रहे हैं। 48 लोगों की जान चली गई है। इसके ऊपर कोई बात करने के लिए तैयार नहीं है, कोई चर्चा करने के लिए तैयार नहीं है। तो सिर्फ सैफ अली खान में और इनमें फ़र्क ये है कि वो एक फिल्म स्टार है, पैसे वाला है, और ये लोग गरीब है, लेकिन इनका एक एक रुपया इनकी मेहनत की और कष्ट की जिंदगी भर की कमाई है। पण तुमचा मुलगा म्हणून ज्यांनी मान्य केलं की साहेब म्हणले होते मग राणाजी हॉलला की माझी आई आहे, धन्य आहे ती माऊली आणि धन्य आहे तो मुलगा, असं नातं हे जगावेगळं नातं। यानंतर मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं। सर्वांना नमस्कार। मी आपली सर्वप्रथम क्षमा मागतो की मी तुमच्या सोबत बसणार होतो सकाळी 9 वाजेपासून, पण काल तब्येत बरोबर नाही होती, खूप सारे वॉमिटिंग्स होत होते, तर मला जमलं नाही। पण सर्वप्रथम मी माझ्या टीमच्या सर्व सदस्यांना, विशेषकर असरार भाईंना, अमर भाईंना आणि कृती समितीचे सर्व सदस्य यांना धन्यवाद देतो की
खूप रात्री उशिरापर्यंत हे स्टेज लावण्याचं काम सुरू होतं. रात्री 2-2:30 वाजता मला मेसेज आलं होतं की इथे गाद्या पाहिजे बसण्यासाठी, खूप म्हातारे लोक आहे. बोलण्याचा अर्थ हे आहे की जे हे लोक करणारे आहे, जे कृती समिती असू द्या किंवा माझ्या टीमचे सदस्य असू द्या, त्यांचा काहीही स्वतःचा स्वार्थ नाही आहे याच्यामध्ये. ते एक माणुसकीच्या दृष्टीने हे सगळं करत आहे. मागच्या 1.5 वर्षापासून जे लढाई आपण सुरू केली होती ते इथपर्यंत आलेली आहे. हे जेव्हा मी असर भाईने मला हे पोस्टर पाठवले होते, 48 आपल्यापैकी जे लोक होते जे आज आपल्यामध्ये नाही आहे, तेही कोणाचा वडील असेल, कोणाचा नवरा असेल, बायको असेल, कोणाचा मुलगा असेल, मित्र असेल. आपण बघितलं असेल की काल पूर्ण दिवस टेलिव्हिजनवर एकच बातम्या चालू होती. एका फिल्म ऍक्टर सैफ अली खानला काही इंजुरीज आली होती, तर दिवसभर राष्ट्रीय मीडिया असू द्या, नॅशनल मीडिया किंवा आपले मराठी चॅनल्स असू द्या, सगळ्यांची हेडलाईन्स एकच होती की सैफ अली खान गंभीर जखमी झाला. तो गंभीर झाला तर नॅशनल न्यूज होते आणि आमचे इतके सारे लोक मेले, त्याची दखल घेण्यासाठी कोणी तयार नाही आहे. यांच्या बाबतीत बोलण्यासाठी कोणी तयार नाही आहे. यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोणी नाही आहे. काय अडचणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला असेल. अनेक लोकांना मी ओळखतो, माझ्याकडे यायचं, साहेब मुलींचं लग्न करायचं आहे, हार्टचं ऑपरेशन करायचे आहे, मला घर बांधण्यासाठी पैसे जमा केले होते, इकट्ठा केले होते. कोण यांचे वाली आहे? आम्ही काय फक्त आकडे वाढवण्यासाठी हे सगळं केलेले आहे? मला माहित आहे जेव्हा हे आंदोलन सुरू केलं होतं, पहिला आकडा जे आला होता 14 लोक मेलेले आहे. 14च्या 20, 20च्या 25, 25च्या 50 पर्यंत पण आलेले आहे. कोण आहे जबाबदार? कोणीतरी याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. खऱ्या अर्थाने सांगायचं असेल तर हे मृत्यू जे आहे हे नॅचरल डेथ नाही आहे. असंच ते मेले, हे नॅचरल डेथ नाही आहे. न्याय असला असतं तर या औरंगाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी असू द्या, पोलीस कमिशनर असू द्या, DDR असू द्या, त्यांच्यावर हत्याचा गुन्हा नोंदवायला पाहिजे होतं. या सगळ्यांच्या मृत्यूसाठी हत्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवायला पाहिजे होतं. सैफ अली खान आणि याच्यामध्ये फरक इतकाच आहे, तो खूप मोठा माणूस आहे, हे सगळे गरीब लोक आहे. पण हे सगळ्यांनी आपल्या आयुष्याची कष्टाची कमाई इकट्ठा करून त्यांचा पाप एकच होता की सरकारने ज्याला लायसन्स दिले होतं की हे तू चाल पतसंस्था, त्याच्यामध्ये पैसे जमा केले आणि पळून गेला. ते आज इतके महिने उलटून सुद्धा ठीक आहे, काही लोकांना पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे. 10,000, 15,000, 20,000 पर्यंत पैसे, 25,000 पर्यंत. आज अगर या कलेक्टर साहेबांनी, पोलीस कमिशनर साहेबांनी, DDRनी, काळे साहेबांनी, संभाजी काकडे साहेब, संभाजी पवार, हे सगळ्या अधिकाऱ्यांनी आपल्या मनावर घेतले असते तर जे कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी लिलावासाठी आणण्यात आलेली आहे
ते विकून ते पैसे तुम्हाला मिळाले असते. पण आपल्याला माहित आहे, एक आंदोलन आपण जेव्हा केलं होतं माझ्या ऑफिसमध्ये, हे प्रॉपर्टी विकायची नाही. पोलिसांचा आदेश असून सुद्धा इथे बसलेले एक अधिकारी ते प्रॉपर्टी एका मोठ्या नेत्याच्या जवळच्या माणसाला विकून टाकतात. आम्हाला आश्वासन देण्यात येतं की आम्ही कारवाई करू, आम्ही चौकशी करू. आज वेळ आलेली आहे त्यांना विचारण्यासाठी की तुमच्या चौकशीमध्ये काय निष्पन्न झालेलं आहे, काय कारवाई केलेली आहे. तुम्ही हे समजत असेल की हे सगळं गोरगरीब लोक आहे, किती चक्रा मारणार, किती लढा उभा करणार. मी पहिल्या दिवसापासून एकच बोलत आहे, आज पुन्हा एकदा बोलतो, जोपर्यंत एक एक माणसाचा एक एक रुपया परत मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा असा सुरूच राहणार आहे. दररोज आम्हाला कुठे ना कुठे मुंबईमध्ये एक मोठा फ्रॉड झाला, हजारो कोटी रुपये घेऊन पळाला. बीडमध्ये काय आहे, लातूरमध्ये काय आहे, अहमदनगरमध्ये काय चाललेलं आहे, त्यांचे पैसे मिळाले नाही. पण कमीत कमी आदर्शची सुरुवात झालेली आहे आणि प्रामाणिकपणे या लोकांनी काम केले असते ते आज आपल्याला हे वेळ आली नसती की आपण इथे बसून पैसे आमचे, हक्काचे पैसे, कष्टाचे पैसे, आणि आम्ही आमरण उपोषण करत आहे. याच्यापेक्षा दुर्दैव काय असणार आहे. आमच्या हक्काचे काही भीक मागत नाही, आम्ही काय त्यांच्याकडून काही फेवर मागत नाही. आमचे कष्टाचे पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहे आणि फुकटाचे पैसे कसे वाटत आहे सरकार, कोणत्याही सरकार असू द्या. खऱ्या अर्थाने पहिले जे जे लोकांचे कष्टाचे पैसे होते ते परत करायला पाहिजे होते. नंतर तुम्हाला फुकटात कुणाला काय द्यायचे आहे हे तुम्ही ठरवा. पण यांचे पैसे ठेवायचे आणि दुसऱ्यांना फुकटात वाटायचे, हे कसली पॉलिसी, हे कसले नियम. फक्त हे गरीब आहे, किती फाईट करणार, काय करणार. आपण किती मोठे मोठे आंदोलन केले. जसा गजाभाऊने सांगितलं, किती केसेस आमच्यावर करण्यात आले. त्यांना असं वाटलं एक केस झाला तर हे दुसऱ्या केस साठी ते आंदोलन करणार नाही. आम्ही केलं, एक झाला, दोन झाले, तीन झाले. आता जेव्हा आम्ही आमरण उपोषणसाठी बसतो तर तुम्हाला कळतं की आपल्याला आज मीटिंग घ्यायची आहे का, तुमची जबाबदारी नाही आहे का, तुम्हाला माहित नाही आहे का हे सगळं करायला पाहिजे. कशाला तुम्हाला आमच्यावर हे वेळ आणायची आहे की नाही. तुम्ही बसा, मग आम्ही तुमच्या मुद्द्याच्या बाबतीत चर्चा करू. किती पत्र आम्ही पाठवलेले आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की फक्त आणि फक्त आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्यामुळे आज महाराष्ट्र सरकार पूर्ण कायदा बदलत आहे की जे ठेवीदारांचे पैसे बुडत आहे ते पैसे कसे लवकरात लवकर मिळता येतील त्याच्या बाबतीत कायदा ते बदलू लागलेले आहे. आजच माझ्या हाती एक परिपत्रक महाराष्ट्र सरकारने जे काढलेलं आहे 12 डिसेंबरचा आहे. महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हित संबंधाचे संरक्षण अधिनियम विहित काल मर्यादेत करावयाच्या कारवाईबाबत टाइम बाउंड पत्र आला तर 1 महिन्यामध्ये हे 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 करायचं. नोटिफिकेशन आलं तर 1 महिन्यामध्ये हे काय काय करायचं आहे. महाराष्ट्र सरकारने जेव्हा हे निर्णय घेतला ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे हे निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याचा फायदा फक्त आदर्शला नाही होणार, याचा फायदा पूर्ण महाराष्ट्रामध्ये
जे असे गोरगरीब लोकांचे कष्टाचे पैसे बुडालेले आहे त्यांना सगळ्यांना याचा फायदा मिळणार आहे. किती महिने झाले प्रॉपर्टी आहे, नोटिफिकेशन काढायचं, मग आदरणीय कलेक्टर साहेब हे पत्र पाठवते आपले कन्नडचे एसडीएमला. एसडीएम साहेब पुन्हा कलेक्टर साहेबांना पत्र पाठवते आणि सांगते की माझ्याकडे खूप काम आहे, मी हे काम करू शकत नाही. मग आम्ही त्यांच्या मागे लागतो तर कलेक्टर साहेब पुन्हा एक पत्र पाठवतो, करा बाबा हे काम करा. किती महिने चालणार हे तुमचा पत्रव्यवहाराचा खेळ? आणि एसडीएम काम करत नसेल तर त्या खुर्चीवरून त्याला लाथ मारून खाली काढा. कलेक्टरचा आदेश नाही. आणि कलेक्टर साहेब तुमच्यामध्ये इतकी ताकद नाही आहे का? तुमच्यामध्ये कायद्याप्रमाणे त्याच्यावर ऍक्शन घेण्याची ताकद नाही आहे का की आम्हाला हे सांगण्याची वेळ येतं? आता सरकारने हे नियम केलेला आहे. याच परिपत्रकामध्ये सरकारने सांगितलेलं आहे जे अधिकारी काम करण्यास चुकवत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करा, हे या परिपत्रकामध्ये आलेलं आहे. आणलं सगळं. बहुतेक त्यांनी वाचलं नसेल तर त्यांना दाखवण्यासाठी एक प्रत आणलेली आहे. 12 तारखेचा आहे. 2 डिसेंबरला एक परिपत्रक आलं होतं, त्याच्यामध्ये सगळं हे होतं, डिटेल्स होतं. त्याच्यानंतर 12 डिसेंबरला हे परिपत्रक आलेलं आहे. आता परिपत्रक म्हणजे सरकारचा आदेश असतं आणि त्याचं पालन करणं सगळं जिल्हाधिकाऱ्यांच्या जबाबदारी असते. आता परिपत्रक तर आलेलं आहे, त्याच्यावर त्यांनी काय काम केलेलं आहे, काय प्रोग्रेस झालेला आहे. आता जसं आमची बहीणनी सांगितलं की आज तुम्ही मीटिंग घेत आहे, त्याचा निकाल काय असणार, तुम्ही किती दिवस और देणार. आज आपण एकट्टा इथे झालेलो आहोत तर त्यांना स्पष्टपणे विचारायचं आहे, आता दिवस सांगा. महिने गेले, वर्ष गेला, काही गेला, आता दिवस सांगा. या दिवसाला या आणि तुमचे पैसे घेऊन जा. खूप झालं. नाहीतर एक हिंदी में कहावत है, अगर घी सीधी उंगली से नहीं निकलता है तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. और गज्जू भाई जैसे अगर लोग हैं तो उंगली भी टेढ़ी करने की जरूरत नहीं रहती, घी का डब्बा ही फोड़ देते हैं. मुझे बताया गया है कि अभी 3 बजे अधिकारियों के साथ ये बैठक करने वाले हैं. हमें इनसे क्या क्या सवाल करना है. मुझे खुद इस बात का बड़ा अफसोस है कि आपको अपना पैसा वापस लेने के लिए यहां पर खाली पेट बैठना पड़ रहा है. आपकी तकलीफ क्या है, आपका दर्द क्या है, आपकी परेशानी क्या है, ये मैं अच्छी तरीके से समझ सकता हूं. लेकिन मैं आपको इतना भी यकीन दिलाना चाहता हूं, जितना रास्ता हमने तय करके आए हैं, महाराष्ट्र की कोई पद संस्था इतने आगे तक नहीं जा पाई है. ठीक है, शुरुआत हुई है 25,000 तक, कल 50,000 की होगी, लाख की होगी, 2 लाख की होगी. मैं यहां पर हमारी बहनों के सर्टिफिकेट देख रहा था, कितने मेहनतों से ये पैसा इकट्ठा किया गया होगा. आप खुद सोचिए कि जब ये पैसा अचानक इनके हाथ से निकल गया होगा तो क्या इनकी हालत रही होगी. किसी ने कहा है कि ये जितने भी लोग आए हैं इसमें ठेवीदार नहीं है, तो मीडिया वालों से अपील करूंगा, ये सब ठेवीदार है मेरे भाई साहब, सिर्फ मैं अकेला हूं जो ठेवीदार नहीं हूं.
वरना ये बाकी के पूरे ठेवीदार हैं जिन्हें अपना हक मांगने के लिए वो आए हैं। जरा इधर मेरे भाइयों की तरफ भी घुमाइए, ये भी आपको दिखा रहे हैं, ये भी आपको दिखा रहे हैं कि ये सब अपने हक का पैसा लेने के लिए आ रहे हैं। हम उम्मीद करते हैं कि कलेक्टर साहब की मीटिंग अगर हो जाए, उसके बाद उनका क्या फैसला है वो क्या हमें बताते हैं, और अगर उनका आश्वासन आधा अधूरा रहा तो हमारा आंदोलन बहुत मजबूत चलेगा। फिर अब कच्चा पक्का कुछ चलेगा नहीं, जो भी है ठोस, जो भी है पूरा पक्का आश्वासन मिले। वरना अगर तुम ये समझ रहे हैं कि ये गरीब लोग हैं, ये कुछ कर नहीं सकते हैं, तो उन्हें याद दिला दूं कि डिविजनल कमिश्नर का ऑफिस के गेट को तोड़कर जाने की ताकत रखने वाले ये लोग हैं सभी। वो गेट को छलांग लगाकर पुलिस की लाठियां लाठी खाने के लिए तैयार है। आंसू गैस छोड़े गए थे, उसके लिए तैयार है। जब वैसे ही अगर तस्वीरें ऐसी बढ़ती जा रही है तो खामोशी से मरने में कोई मतलब नहीं है। लड़ेंगे, पूरी ताकत के साथ भिड़ेंगे। बस आप लोग अपनी हिम्मत मत हारिए। आप लोगों की ये लड़ाई मैं अगर लेकर गया हूं तो सिर्फ इस वजह से कि हमने जब भी आवाज लगाई, आप लोगों ने अपना काम, अपना धंधा, अपनी दुकान, अपनी नौकरी सब कुछ छोड़कर आप लोग आए, क्योंकि आपको भी ये मालूम है कि अगर ये लड़ाई कहीं आधे रास्ते में खत्म हो गई तो हमने पिछले 1.5 साल से जो मेहनतें की है, जो लड़ाई हमने की है, वो कहीं ना कहीं आगे जाकर उसका कोई रास्ता नजर नहीं आएगा। इसीलिए बस ये समझ लीजिएगा कि हम उस मुकाम के ऊपर आ गए हैं जहां पर प्रॉपर्टी सामने खड़ी हुई है, खरीदने वाले भी उसके लिए तैयार है। सिर्फ ये है कि इनका नोटिफिकेशन निकले। कई ऐसी प्रॉपर्टीज है जिसको मैंने खुद ने अपने पेज के ऊपर डालकर मेरे जान पहचान के लोगों को कहा कि भैया पैसा होगा तो ले ले यार। वो बेचने के काम में भी हम इनकी मदद कर रहे हैं। तो एक मर्तबा ये ऑक्शन का जैसे ही डिसीजन हो जाता है, फौरन ये पैसा आना शुरू होगा और वो पैसा आ जाएगा, सबको मिल जाएगा। हम और आप सिर्फ यही हाथ जोड़कर अल्लाह से, भगवान से यही दुआ करें कि ये जो 48 है, 48 के आगे एक और किसी की तस्वीर नहीं लगनी चाहिए। इसके सामने एक और किसी की तस्वीर नहीं लगनी चाहिए। आपको हो सकता है आपके गांव के अंदर राजनीति से ताल्लुक रखने वाले लोग कहेंगे कि पैसा नहीं मिलेगा करके, आपको ये मायूस करने की बात करेंगे, आपको ये कमजोर करने की बात करेंगे कि ये पैसा कैसे मिलेगा। उनको ये कह देना कि जब तक हम साथ में हाथ डालकर खड़े हैं, एक एक रुपया हम वापस इनके हलक में से खींच के निकालेंगे, इनके जेबों में से खींच के निकालेंगे और एक एक पैसा हम वापस आप लोगों को दिलाएंगे। बस उम्मीद करते हैं कि कलेक्टर साहब अगर चर्चा कर रहे होंगे तो हमारे को भी अब बुलाए और बुलाने के बाद बताए कि क्या होने वाला है करके।
मैं मेरी माँ और बहनों से विनती करना चाहूंगा, ये आंसू संभाल के रखिएगा, रोने की जरूरत नहीं है। महिला शक्ति क्या है ये आपको दिखाने का वक्त आएगा, उस वक्त दिखाना है। लड़ेंगे, डट के लड़ेंगे, बिल्कुल किसी तरह से कोई घबराने की जरूरत नहीं है। इम्तियाज जलील आमदार था या नहीं था, इम्तियाज जलील खासदार था, आज नहीं है, लेकिन जितनी ताकत के साथ जब खासदार था तब लड़ता था, उतनी ही ताकत के साथ अब खासदार नहीं भी हूं तो लड़ूंगा मैं आपके साथ। बस पहले ऐसा होता था कि मेरे साथ सिक्योरिटी रहती थी, वो पुलिस वालों को बता देते थे ये करने वाले हैं करके। अब सिक्योरिटी कुछ है ही नहीं। अब मेरी सिक्योरिटी यही है, जितने भी लोग हैं मेरी सुरक्षा करने के लिए अब पुलिस वाले नहीं है, यही लोग हैं जो मेरी सुरक्षा करेंगे उसमें। तो बस आप लोग इंतजार करिएगा, हम भी आपके साथ बैठे हुए हैं और हम उम्मीद करते हैं कि आंदोलन बहुत ज्यादा लंबा ना चले, जल्द से जल्द इसके ऊपर कोई फैसला हो, क्योंकि बहुत सारे ऐसे बुजुर्ग लोग हैं, बूढ़े लोग हैं जिन्हें बीपी की शिकायत होती है, जिन्हें दवाइयां खाना होता है। तो ऐसी हालत के अंदर बैठना मुझे भी अच्छा नहीं लगता है। हम उम्मीद करते हैं कि मानुषकीच्या दृष्टि में, इंसानियत की नजर से अगर देखा जाए तो आज प्रशासन, पुलिस मिलके कुछ अच्छा फैसला करेंगे। बहुत बहुत धन्यवाद।